मित्रांनो नमस्कार। UPSC व MPSC स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी या घटकावर आता विषयवार आणि डायरेक्ट आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय व राज्य स्तरावरच्या चालू घडामोडीच्या प्रश्नांची संख्या वाढलेली आपल्याला दिसते। किंबहुना परीक्षेमध्ये ज्या विद्यार्थ्यांचं करंट चांगलं आहे अशा विद्यार्थ्यांचे रिझल्ट आलेले आपल्याला दिसतात, कारण कोर सब्जेक्टमध्ये ॲन ॲव्हरेज सर्व विद्यार्थ्यांचे स्कोर सारखे असतात। सो ही बाब लक्षात घेऊन आपण मागच्या वर्षभरापासून डेली करंट क्रक्स, ज्यामध्ये साधारणतः डेली किंवा 2 दिवसांमध्ये असलेल्या ज्या महत्त्वाच्या बातम्या असतात या बातम्यांचा क्रक्स काढून, त्यातला महत्त्वाच्या कन्सेप्ट काढून त्यावर सेशन आपण घेतो आहे। यामध्ये प्रामुख्यानं लोकसत्ता असेल, PIB प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो असेल, इंडियन एक्सप्रेस असेल किंवा द हिंदू असतील, यातल्या ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या आपण कव्हर करतो आहे। आजच्या सेशनमध्ये आपण 16 ते 18 मे 2024 या 2 दिवसामध्ये असलेल्या ज्या महत्त्वाच्या न्यूज आहेत त्या आपण कव्हर करणार आहोत। आणि मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं ज्या माध्यमातून आपण संपर्कात राहतो आहे ती ही माध्यमं आहेत आपली akarfoundation.org ही आपली संस्थेची वेबसाईट आहे, ज्यामध्ये संस्थेच्या सर्व ॲक्टिव्हिटी, कोर्सेस याबद्दलची माहिती आहे। स्टुडंट पोर्टलसुद्धा तिथे आहे, ज्यामध्ये स्टडी मटेरियल व इतर महत्त्वाच्या लिंक दिलेल्या आहेत। यूट्यूबला आपण जॉईन होतो आहे आकार फाउंडेशन। टेलिग्रामचं आपलं चॅनल आहे, ज्यावर स्टडी मटेरियल आणि डेली करंट क्रक्स किंवा इतर डिटेल्स टाकले जातात, ते आकार UPSC MPSC। आणि फेसबुक आणि इंस्टाग्रामला सुद्धा संस्थेचे आपले प्लॅटफॉर्म आहेत, आपण जरूर याला जॉईन करा आणि आपल्याला संपर्कात राहता येईल, जेणेकरून ही जे काही ॲक्टिव्हिटी आपल्या सुरू आहेत त्याचा निश्चितच आपल्या प्रिपरेशनमध्ये आपल्याला सपोर्ट होईल। आजच्या या सेशनमध्ये राज्य घडामोडी, राष्ट्रीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि क्रीडा घडामोडी अशा या साधारणतः 4 सेक्शनमध्ये आपण या एकूण न्यूजची विभागणी केलेली आहे। यामध्ये शंकर बाबा यांच्या अनाथाश्रमातून जी विद्यार्थिनी MPSCत सिलेक्ट झाली आहे ती अत्यंत प्रेरणादायी अशा पद्धतीची पहिलीच बातमी आपण घेतली आहे। होर्डिंग संदर्भातलं सध्या इश्यू खूप महाराष्ट्रात चालला आहे, म्हणजे नवीन मृत्यूची कारणं जी मानवी कृतीतनं तयार झालेली आहे की ज्याची कल्पनाही आपण केली नाही की माणूस आजारपणानं किंवा ॲक्सिडेंटनी मरतो आहे, पण ही अशी काही बेकायदेशीर होल्डिंग्स हा इश्यू आहे सध्या सुरू। त्यानंतर परदेशी शिक्षणाच्या संदर्भातल्या शिष्यवृत्तीचा इश्यू तयार झालेला आहे, कारण लोकसभेच्या इलेक्शन असल्यामुळं याच्या ज्या एंट्रन्स एक्झाम आहे त्या होत नाही आहे। त्यानंतर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर झालेत। पश्चिम वाहिनी ज्या नद्या आहेत त्याचं पाणी मराठवाड्यामध्ये वळून मराठवाड्यातली पाणी टंचाई या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं स्टेटमेंट आहे, त्यावरही आपण बघणार आहोत। पुण्यामध्ये पुढे पाण्याच्या वाफ जी आहे या संदर्भातला एक बाष्पीभवनाची अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, आणि इथेनॉलचे जे काही निर्बंध केंद्र सरकारने घातलेले होते ते निर्बंध हटवलेली आहे। अशा राज्यातल्या घडामोडी आहे। राष्ट्रीय घडामोडीमधली पहिली घडामोडी सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्टच्या संदर्भातली आहे। त्यानंतर गेंड्याच्या शिंगाची सर्वाधिक विक्री, यामध्ये वन्य प्राणी संरक्षणाच्या संदर्भातला अत्यंत संवेदनशील विषय या बातमीच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। मधुमेह आणि हृदयविकार, डायबिटीज आणि हार्ट अटॅकचे जे काही पेशंट्स असतात यांना लागणाऱ्या ज्या औषधी आहेत यातील 41 अशा ड्रग्स किंवा औषधी आहेत ज्या स्वस्त झालेल्या आहेत। आणि नॉलेज क्षेत्रात AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा वापर वाढतो आहे, त्यामुळं होणारे चांगले वाईट परिणाम याकडे आपण बघू। घटनापीठ आणि खंडपीठ यांच्या निर्णयाच्या बाबतीमध्ये अनेकदा तफावत किंवा मतभेद होतात, या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला महत्त्वाचा निर्णय। त्यानंतर तांदळाच्या निर्णयबंदीच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने जो काही निर्णय घेतला होता तो माननीय सर्वोच्च न्यायालयाने अवैध ठरवलेला आहे, ती बातमी आपण बघू। आंतरराष्ट्रीय घडामोडीमध्ये पृथ्वीचं वाढणारं तापमान, त्यानंतर पुतीन, रशियाचे राष्ट्राध्यक्ष आणि चीन यांच्यामध्ये झालेला करार, आणि क्रीडा घडामोडीमधली अत्यंत महत्त्वाची फुटबॉलच्या संदर्भातली बातमी सुनील छेत्री, ज्यामध्ये आपण आपल्या भारतातला एक अत्यंत असा खेळाडू, हरवणारी प्लेयर यांनी निवृत्तीची घोषणा केलेली आहे। सो अशा ह्या सर्व बातम्या आणि याचे अत्यंत महत्त्वाचे क्रक्स व यावर कसे प्रश्न बनू शकतात हे आपण बघणार आहोत। राज्यातल्या घडामोडीनुसार आपण पहिली बातमी घेतोय वंदनीय पद्मश्री डॉक्टर शंकर बाबा पापळकर यांची।
मित्रांनो, देश घडत असताना, राज्य घडत असताना बऱ्याचदा पंतप्रधानांनी केलेलं कार्य, मुख्यमंत्र्यांनी केलेलं कार्य, मंत्र्यांनी केलेलं कार्य हे प्रसार माध्यमांच्या माध्यमातून पुढे येत असतं आणि बऱ्याचदा लोकही त्यावर फार विश्वास ठेवतात. पण खऱ्या अर्थानं देश जो घडत असतो तो वंचित, उपेक्षितांना, दुर्बलांना जो आधार देतो त्यामुळे घडत असतो. आणि म्हणून जोपर्यंत या देशाचा इतिहास राहील तोपर्यंत वंचित, उपेक्षितांसाठी काम करणारे बाबा आमटे असतील किंवा वंदनीय डॉक्टर शंकरबाबा पापळकरांसारखी माणसं असतील, यांचं नाव आदरानं घेतलं जाईल. याशिवाय इतिहासात अनेक अशी महापुरुषांची नावं आपल्याला घेता येईल. उदाहरणार्थ राजर्षी शाहू महाराज आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आहेत. आधुनिक काळातले हे संत, जसं संत गाडगेबाबांनी काम केलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी काम केलं, त्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि गाडगेबाबांच्याच कर्मभूमीमध्ये डॉक्टर शंकरबाबा पापळकर हे काम करतात. अंध, अपंग, निराधार जी लेकरं आहेत, म्हणजे देशाच्या संविधानाने अधिकार दिलेल्या लोकांना देशाने आणि राज्यांनी सुरक्षित सांभाळलं पाहिजे असा कायदा असूनसुद्धा निराधार आणि अंध अपंगांना जे गृह आहेत आपले सुधारगृह, तिथं कसं सांभाळायचं याची व्यवस्था नाही आहे. अशामध्ये हा माणूस पुढे येतो आणि अंध, अपंग जे काही मुलं आहेत यांचा पालक बनतो, बाप बनतो, त्याला शेकडो मुलांना स्वतःचं नाव देतो. आणि ते शंकरबाबा पापळकरांच्या त्या आश्रमातली एक मुलगी, आश्रम म्हणता येणार नाही, घरातली मुलगी म्हणावी लागेल, माला तिचं नाव, ही MPSCतनं क्लर्क या पदासाठी सिलेक्ट झालेली आहे. सो ही एक अत्यंत प्रेरणादायी बाब आहे. माला ही जी काही मुलगी आहे ही 20-22 वर्षापूर्वी जळगाव इथल्या रेल्वे स्टेशनवर ही मुलगी कोणीच्या बाजूला नव्हतं आणि तिथे टाकून दिलेल्या अवस्थेमध्ये होती. पोलिसांनी तिला उचलून त्यानंतर सुधारगृहामध्ये नेलं. परंतु अंध असल्यामुळं, दिव्यांग असल्यामुळं या मुलीचा सांभाळ कसा करायचा असा प्रश्न होता. त्यानंतर या मुलीला पोलिसांच्या मध्यस्थीच्या माध्यमातून अमरावतीला वझर नावाचं ठिकाण आहे, जिथे शंकरबाबा पापळकर अशा दिव्यांग, अनाथ, निराधार अशा मुलांचा पालक म्हणून काम करतात. अनेक वर्षापासून हे काम सुरू आहे. इथे या मुलीला ठेवण्यात आलं. शंकरबाबा पापळकरांनी तिला स्वतःचं नाव दिलं, माला तिचं नाव ठेवलं आणि आज या मालानी ही पुष्प गुंफली आहे. आज वझर या शंकरबाबा पापळकरांच्या घरामध्ये आनंद उत्सव आहे, दिवाळी आहे, कारण माला नावाची आईवडील नसलेली, दिव्यांग असलेली मुलगी MPSCमध्ये सिलेक्ट झालेली आहे. सो अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची ही बाब आहे. आणि असे शंकरबाबा पापळकरांसारखे लोक आणि शंकरबाबा पापळकरांना सहकार्य करणारे पण काही लोक आहेत, ज्यांची नावं इथे मी प्रकर्षानं घेऊ इच्छितो. यामध्ये अमरावती येथे मालाचं जे शिक्षण आहे, म्हणजे प्रथम श्रेणीमध्ये दिव्यांग असूनसुद्धा बऱ्याचदा हात, पाय, डोळे असलेले सगळे जे काही युवक असतात, काय करू, कसं करू या विवंचनेमध्ये असतात, त्यांच्यासाठी हे दीपस्तंभासारखं उदाहरण आहे की ज्यांना डोळे नाहीत ते सुद्धा स्वतःचं सक्षम आणि समर्थ असं भविष्य निर्माण करू शकतात. हे शंकरबाबा पापळकरांची मानसकन्या माला हिने जे काही यश संपादित केले त्यावरून आपल्याला लक्षात घेता येतं. अमरावती येथलं शासकीय विदर्भ विज्ञान महाविद्यालयामध्ये 2018मध्ये हिने प्रथम श्रेणीमध्ये पदवी संपादित केली. दर्यापूर तालुक्यातले प्राध्यापक प्रकाश टोपले पाटील यांनी हिचं पालकत्व स्वीकारलं हायर शिक्षणासाठी. आणि दुसरी आणि अत्यंत अभिमानाची बाब, आमचे मित्र अमरावती येथील युनिक अकॅडमी, पुण्याची नाही अमरावतीतली युनिक अकॅडमी, ओके, इथले प्राध्यापक अमोल पाटील सर यांनी तिच्या MPSCच्या तयारीची जबाबदारी स्वीकारली. आणि अमोल पाटील सर यांच्या व त्यांची जी टीम आहे युनिक अकॅडमी अमरावतीची, यांनी तिला सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं. आणि आज माला नावाची जी विद्यार्थी आहे, याशिवाय ती MPSCतनं वर्ग 1 आणि वर्ग 2 पदासाठी सुद्धा तयारी करत होती. पण आत्ता जो काही रिझल्ट आलेला आहे MPSC लिपिक टंक लेखकाचा, त्यामध्ये तिचं सिलेक्शन झालेलं आहे. मी आकार फाउंडेशन परिवाराच्या वतीनं वंदनीय डॉक्टर शंकरबाबा पापळकर, तिथं असलेले सगळे लेकरं आणि त्यांना मदत करणारे प्राध्यापक प्रकाश टोपले, अमरावतीचे प्राध्यापक अमोल पाटील, या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतोय. मालाचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतोय. दुसऱ्या बातमीकडे जातो मित्रांनो आपण. होर्डिंगचं धोरण, या देशामध्ये अनेक गोष्टीचं धोरण नाही, बऱ्याचशा गोष्टी बेकायदा आहेत आणि जेव्हा लोकांचे जीव जातात त्यावेळेला ह्या गोष्टी चर्चेला येतात. आणि मग कायदाच नसेल तर बेकायदेशीर काम करणाऱ्या लोकांवर कार्यवाही कशी करायची हा प्रश्न निर्माण होतो. आज
होल्डिंगचं कामाचं जे काही तिथलं रेस्क्यू ऑपरेशन चालू आहे 3 दिवस झालेत मुंबईमध्ये रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे, परंतु अजूनही ते तिथे असलेलं जे काही साहित्य आणि त्याचा जो सांगाडा पडलेला आहे तो बाहेर काढता आला नाही। तो काढत असताना कटरमधनं झालेल्या स्पार्किंगमुळे तिथे आगसुद्धा लागली होती। सो एवढं सगळं झाल्यानंतर याचं व्यवस्थापन करणारा भिडे नावाचा जो गृहस्थ आहे तो गायब झालेला आहे। त्याला शोधण्यासाठी जवळपास 7 पथकं रवाना करण्यात आलेली आहे। ही मृत्यूची अशा पद्धतीची ही सगळी होर्डिंग संपूर्ण देशामध्ये, संपूर्ण राज्यात, शहरात, इवन ग्रामीण भागामध्ये सुद्धा ह्या होर्डिंगचे अशा पद्धतीचे जीवघेणे होर्डिंग्स रस्त्याच्या रस्त्याच्या बाजूला मोठमोठे हे होर्डिंग्स आपल्याला दिसतात। या संदर्भात कायदा करा अशा पद्धतीची मागणी अनेक वर्षापासून चालू आहे, पण आपल्याला माहिती असेल सध्या लोकसभेच्या इलेक्शन आहेत आणि जर तुम्ही होर्डिंग्स महाराष्ट्रातले तपासले, देशातले तपासते तर देशामध्ये धोरण ठरवणाऱ्यांचेच होल्डिंग्सवर फोटो आहेत। सो आता एवढ्या लोकांचा बळी गेल्यानंतर या राज्यकर्त्यांनी स्वतःचे स्वार्थ आणि हे जे काही सोंग याच्या आड चालतात हे सगळे थांबवले पाहिजेत। होर्डिंगसारख्या या व्यवस्था आहे म्हणजे फार मोठं अर्थकारण असलेली ही व्यवस्था आहे। हायवे असतील, मोठमोठ्या सिटी असतील, तिथे चालणारं अर्थकारण फार मोठं चालतं याच्यावर। सो बेकायदेशीर होल्डिंग्सवर कार्यवाही झाली पाहिजे, अशा पद्धतीचा कायदा झाला पाहिजे। मुंबईत ही जी घटना झाली होती या घटनेच्या संदर्भामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेचा जो नियम आहे या नियमानुसार 40x40चं होल्डिंग लावण्याची परवानगी आहे। यांनी 120x120चं लावलं आहे, म्हणजे 3 पट, म्हणजे बेकायदेशीर कृत्य 1 इंच 2 इंच नाही, अक्षरशः 3 पट होल्डिंग्स लावलेले आहेत। आता ही तर मुंबईची अवस्था आहे, तिथं जागेची कमतरता आहे। बाहेर तर जेवढी जागा असेल तेवढी होल्डिंग लावण्यात आलेलं आहे। मुद्दा का घेण्यात आला? कारण या संदर्भानं आपल्याला लक्ष ठेवायचं की होल्डिंग संदर्भात आता कायदा बनतोय का किंवा यावर काय कार्यवाही होते, या संदर्भानं जर प्रश्न आला तर तुम्हाला त्यावर उत्तर सोडवता आलं पाहिजे। पुढचा प्रश्न परदेशी शिक्षणाच्या संदर्भात आहे, जे अनुसूचित जाती जमाती, शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब, OBC, अदर बॅकवर्ड क्लास आणि सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत असलेला समाज कल्याण विभाग असेल, इतर मागास बहुजन कल्याण विभाग असेल, या विभागाच्या माध्यमात जे संवर्ग येतात या संवर्गातील मुलांना परदेशामध्ये शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळते। पण त्यासाठी आता परदेशामध्ये शिक्षण घ्यायला जायचं आहे तर तिथले जे करिक्युलम अभ्यासक्रम आहे ते 1 सप्टेंबरमध्ये चालू होतात। त्यासाठी मार्च एप्रिल मे पर्यंत इकडच्या एंट्रन्स एक्झाम संपायला पाहिजेत। पण आता सध्या संपूर्ण देशामध्ये जसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये सरदार म्हणायचे आधी लग्न स्वराज्याच्या कामाचं नंतर माझ्या पोराचं, आत्ता आपले राज्यकर्ते म्हणतात आधी लग्न आमच्या लोकसभेचं त्यानंतर मग राहिल्या सुटल्या वेळामध्ये लोकांच्या पोरांच्या शिक्षणाचं किंवा इतर बाबींचं। म्हणजे ही बाब अत्यंत चिंतनाची आहे। परदेशी शिक्षणाची शिष्यवृत्तीची निवड प्रक्रिया जर झाली नाही तर बाहेर जे काही विद्यापीठाचे करिक्युलम आहे तिथले प्रवेश संपून जातील आणि या विद्यार्थ्यांना बाहेर जाता येणार नाही। त्यामुळं प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करणं हे विद्यार्थ्यांचं नुकसान करणार आहे। यामध्ये कोणकोणते विभाग आहेत तर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आहे, इतर मागास वर्ग विभाग आहे, आदिवासी विकास विभाग आहे, याची सारथी संस्था आहे, बार्टी संस्था आहे, महाज्योती संस्था आहे। या संस्थांच्या शिष्यवृत्तीच्या परदेशी शिष्यवृत्तीच्या एंट्रन्स एक्झाम रखडलेल्या आहेत। यामध्ये सारथीच्या माध्यमातून प्रत्येकी 75 विद्यार्थी आहेत, त्यानंतर आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून 10 विद्यार्थी आहेत। सो ही जागृतीच्या संदर्भातली एक बातमी होती जी तुमच्या पुढे आणणं आवश्यक होती। चला, यानंतर मराठी साहित्य परिषदेचे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुरस्कार जाहीर झालेत। सुधीर गाडगीळ, अतुल पेठे, ज्ञानदा नाईक व इतरांना। सो हा एक साहित्य परिषदेचा पुरस्कार आहे, अशा पुरस्कारांकडे आपण दुर्लक्ष होऊ द्यायचं नाही। ओके, प्रसिद्ध निवेदक आहेत माननीय सुधीर गाडगीळ, रंगकर्मी अतुल पेठे, वर्षा गजेंद्र गडकर, मनोहर जाधव आणि ज्ञानदा नाईक यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विशेष ग्रंथकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे। या दृष्टिकोनातून आपल्यासाठी हे महत्त्वाचं आहे की मराठी साहित्य परिषद जे आहे याचा वर्धापन दिन म्हणजे स्थापना दिन असतो 26 मे। ओके, या SM जोशी सभागृहामध्ये या साहित्य पुरस्काराचे जे पुरस्कार आहे त्याचं वितरण होणार आहे। सो या दृष्टीनं हे महत्त्वाचं आहे की महाराष्ट्र साहित्य परिषद कधी स्थापन झाली तर ही 1906ला स्थापन झाली मित्रांनो। ओके, 26 व 27
मे 1906ला जी व्ही कानिटकर यांनी पुण्यामध्ये साहित्य संमेलन घेतलं होतं आणि या संमेलनाच्या नंतर जे काही उपस्थित तिथले साहित्यिक आणि मान्यवर होते त्यामध्ये माननीय लोकमान्य टिळक होते, NC केळकर होते, चिंतामणराव वैद्य होते, विशुभाऊ राजवडे होते, पांगरकर होते. या मान्यवरांनी ही महाराष्ट्र साहित्य परिषद स्थापन केली होती. जवळपास आज 100पेक्षा जास्त वर्ष या 110हून अधिक वर्ष झालीत या साहित्य परिषदेला आणि याचे पुरस्कार अत्यंत सन्मानाचे पुरस्कार म्हणून महाराष्ट्रामध्ये ओळखले जातात. आता पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी, पश्चिम वाहिनी म्हणजे महाराष्ट्रामधलं पश्चिम वाहिनी नद्या, हा महाराष्ट्र, इथल्या ज्या पश्चिम वाहिनी नद्या आहे सा, ता, सा, गो, हरी, भी, म, कृ. सो सातपुडा, तापी, सातमाळा, अजिंठा, इथून सातमाळा अजिंठामधून गोदावरी, पूर्ववाहिनी नद्या, आता इथे पश्चिम वाहिनी नद्यांचं पाणी वळवणार नाशिक, पूर्वेकडे वळवून नाशिक, थोडासा या म्हणजे चिंतनाचा विषय आहे. गोदावरी ही पूर्ववाहिनी नदी आहे, हरिश्चंद्र बालाघाट नंतर पूर्ववाहिनी नदी आहे, कृष्णा ही पण पूर्ववाहिनी नदी आहे. ओके, महाराष्ट्रामध्ये पश्चिम वाहिनी नद्या फार कमी आहेत, त्या कोकणामध्ये आहेत. ठीक आहे. सो या नद्या ज्या आहेत त्याचं पाणी वळून नगर, मराठवाड्यातले जे काही कुपोषणग्रस्त म्हणा किंवा दुष्काळग्रस्त, कुपोषण म्हणता येणार नाही, काही काही भागामध्ये आहे, पण मुख्यतः कुपोषण इकडे मेळघाट या भागामध्ये मिळतं, निदर्शनास येतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ज्या भागामध्ये पाणी नाही असा भाग म्हणजे नगरमधला बराचसा पट्टा, सोलापूरमधला पट्टा, बीड, उस्मानाबाद ज्याला धाराशिव म्हणतो, या भागामध्ये हे नद्यांचं पाणी वळवलं जाईल. आणि हा प्रकल्प जो आहे हा 60,000 कोटींची योजना असल्याबद्दलचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही घोषणा केलेली आहे. सध्या लोकसभेच्या निवडणुका सुरू आहेत, त्यामुळं मॅक्झिमम राजकीय पक्षाचे लोक हे हवेमध्ये झाडं लावतात. तसं हे नद्यांचं प्रकरण झालं नाही पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ह्या अशा बातम्या सगळ्या राखून ठेवल्या पाहिजे लोकांनी प्रचाराच्या वेळेला. जसं आत्ता पंतप्रधान मोदी नाशिकला आले होते आणि तेव्हा ते एका विषयावर बोलत असताना एका शेतकऱ्यांनी उभं राहून म्हटलं की साहेब कांद्याच्या प्रश्नावर बोला. तर असं शेतकऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी बोललं पाहिजे, कारण हे जे राज्यकर्ते आहेत हे धोरण आपल्यासाठी ठरवतात आणि ते ठरवत असताना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली की नाही याचे जाब विचारले गेले पाहिजे. फडणवीसांनी हा निर्णय घेतला, खूप महत्त्वाचा निर्णय आहे, परंतु याची अंमलबजावणी होते की नाही याकडे लक्ष लोकांचं असलं पाहिजे, त्याचं सोशल ऑडिट झालं पाहिजे. पुढचा मुद्दा आहे, पुण्याला 9 वर्ष पुरेल एवढ्या पाण्याची वाफ होते आहे. सो सध्या आपल्याला माहिती आहे उष्णतेचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे आणि बाष्पीभवन एवढ्या प्रचंड गतीनं होतं आहे की पुण्याला 9 वर्ष पुरेल एवढं पाणी, मुंबईला 3 वर्ष पुरेल एवढ्या पाण्याचं बाष्पीभवन होत आहे. सो ही एक अत्यंत महत्त्वाची बाब आहे. राजस्थान आणि महाराष्ट्र बाष्पीभवनाचा दर जो आहे तो सर्वाधिक आहे. सध्या हा पाणी लेखापरीक्षणचा जो काही ऑडिटचा अहवाल सादर केलेला आहे यामध्ये 165 TMC पाण्याचं जे आहे ते बाष्पीभवन होतं आहे, अशा पद्धतीची ही बातमी आहे. आता हे कसं मोजलं जातं सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. धरण क्षेत्रावर शास्त्रीय पद्धतीनं तयार केलेलं कढईच्या आकाराचं एक पॅन इव्हॅपोरीमीटर म्हणजे बाष्पीभवन पात्र ठेवलं जातं आणि त्या पात्रामध्ये 1 दिवसात कसं बाष्पीभवन होतं आणि तिथे किती TMC पाणी आहे याचं कॅल्क्युलेशन करून हे काढलं जातं. चला आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे की ज्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने यावर निर्बंध लादले होते. इथेनॉल, आपल्याला माहिती आहे पेट्रोल सध्या सगळ्यात ज्वलंत विषय होतो आहे. म्हणजे सरकार वरून पेट्रोल कच्चा माल असेल त्याच्यावर सबसिडी देण्याऐवजी टॅक्स लावते. केंद्राचा टॅक्स वेगळा, राज्याचा टॅक्स वेगळा आणि आत्ता जवळपास 108-109 रुपयापर्यंत पेट्रोल गेले. समोर ही मागणी वाढत जाणार, जमिनीतला जो साठा आहे तो कमी होत जाणार. अशा स्थितीमध्ये सोलरवर किंवा इलेक्ट्रिक व्हेकलवर शिफ्ट होणं ही काळाची गरज आहे, पण तेवढी टेक्नॉलॉजी डेव्हलप होण्यामध्ये जो वेळ जातो आहे तोपर्यंत पर्यायी इंधन म्हणून इथेनॉल जे आहे याचा वापर व्हावा
इतरही बाबतीत इथेनॉलचा वापर व्हावा यासाठी प्रयत्न सुरू होते। साखर कारखान्याच्या मळीपासनं हे इथेनॉल तयार केलं जातं, परंतु सरकारने 6 डिसेंबर 2023 रोजी याच्या मळीपासून जे इथेनॉल उत्पादन तयार केलं होतं त्याच्या खरेदीवर बंदी घातलेली होती। आता ही बंदी उठवलेली आहे आणि ज्या कंपन्या आहेत या कंपन्यांना इथेनॉल खरेदी करण्याच्या संदर्भातल्या निविदा काढून त्या खरेदी करण्याचे आदेशसुद्धा सरकारने दिलेले आहेत। सो पर्यावरणाशी संबंधित हा मुद्दा असल्यामुळे याकडे आपल्याला सगळ्यांना लक्ष द्यायचं आहे। इथला हा आपला टॉपिक संपला आहे। परत आपले हे संस्थेचे प्लॅटफॉर्म आहेत ज्याला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, जॉईन करायचं आहे। राष्ट्रीय घडामोडीकडे आलो आपण। मणिपूरच्या संदर्भातली महत्त्वाची घटना आहे। आपल्याला माहिती आहे मणिपूरमध्ये धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण झालेलं आहे। या स्थितीमध्ये तिथे असलेल्या विद्यार्थ्यांना जर मणिपूरमध्ये परीक्षा देणं सुरक्षित नसेल तर इतर राज्यामध्ये जाऊन प्रवास करून तिथे त्यांना परीक्षा देता यावी या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डॉक्टर चंद्रचूड सर आणि इतर जे काही घटनापीठ आहे यांनी निर्णय दिला की इथे असलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर जाण्यासाठी प्रति दिवस 3000 रुपये एवढं मानधन जे आहे ते सरकारने देण्यात यावं। एखाद्या परीक्षेच्या संदर्भानं सर्वोच्च न्यायालयानं निर्णय देणं ही त्यातल्या त्यात एक वेगळी आणि पहिलीच बाब आहे। त्यामुळे ही बातमी आपल्यासाठी महत्त्वाची आहे आणि इथे असलेल्या परिस्थितीकडे केंद्र सरकारने आता यांच्या निवडणुका झाल्या, जर हे सत्तेत पुन्हा आले तर हे किंवा जर समजा इंडिया म्हणजे जर NDAचं सरकार आलं तर नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार किंवा इंडियाचं म्हणजे जे आता नवीन अलायन्स झालेलं आहे त्यांचं सरकार आलं तर मणिपूरच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये महत्त्वाचे निर्णय व्हावेत। जातीय आणि धार्मिक सलोखा तिथे निर्माण व्हावा। सरकारने धार्मिक तेढ निर्माण होईल अशा कुठल्याही संघटनाला सहकार्य करायला नाही पाहिजे। हे माहिती असून सुद्धा आपल्या राजकीय भाकऱ्या शेकण्यासाठी अनेक राजकीय पक्ष असे कामं करतात। हे देशाच्या अखंडतेसाठी घातक असतं। सो मणिपूरच्या या विद्यार्थ्यांसाठी माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला तो अत्यंत अभिनंदनीय आहे। पुढचा मुद्दा आहे शेकडो निर्वासितांना भारतीयांचं नागरिकत्व। आपल्याला माहिती आहे CAA सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट हा लागू करण्याच्या संदर्भानं गव्हर्नमेंटने निर्णय घेतलेला होता। यामध्ये धार्मिक आधारावर जे काही विभाजन झालेलं होतं आणि जर असे कोणी पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेशमध्ये लोक असतील तर त्यांना भारतामध्ये नागरिकत्व मिळावं अशा संदर्भातली ही CAA सिटिझनशिप अमेंडमेंट ॲक्ट म्हणजे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या संदर्भातली अधिसूचना होती जी 11 मार्चला जारी करण्यात आली होती गृहमंत्र्याकडून। नागरिकत्वाच्या संदर्भातलं इम्प्लिमेंटेशन करणं हे गृहमंत्रालयाचं म्हणजे होम मिनिस्ट्रीचं काम असतं। ओके, सो 2024च्या नियमानुसार 2019चा जो कायदा होता त्यामध्ये हे दुरुस्ती करण्यात आलेली आहे। याचं वेब पोर्टल सुरू झालेलं आहे आणि असे जे नागरिक असतील जे पात्र आहेत, आता पात्र कोणाला म्हणायचं, या अगोदर जो कायदा होता त्यात भारतामध्ये 11 वर्ष निवास करणं राहणं आवश्यक होतं। आता त्यात दुरुस्ती करण्यात आली, ती अट शिथिल करण्यात आली आणि 6 वर्ष इथला निवास अनिवार्य करण्यात आला। मूळ कायदा काय आहे? मूळ कायदा आहे भारतीय नागरिकत्व कायदा 1955, त्यानंतर झालेले हे अमेंडमेंट आहेत। सो परीक्षेच्या दृष्टिकोनातनं हे अत्यंत महत्त्वाचं आहे, त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे। आता पर्यावरण आणि वन्यप्राणी संरक्षणाच्या संदर्भातला मुद्दा आहे। गेंड्याच्या शिंगाची सर्वाधिक विक्री, खवले मांजराच्या हस्तिदंतांचाही समावेश। आता ही जी बातमी आहे या बातमीकडे यासाठी लक्ष द्यायचं आहे की रेड कॉरिडॉरमध्ये कोणते प्राणी जात आहेत, कुठल्या प्राण्यांची संख्या घटत आहे, ओके, कुठल्या प्राण्यांच्या संदर्भामध्ये जागतिक लेवलला किंवा भारतामध्ये निर्बंध लादण्यात आलेले। सो अशा पद्धतीच्या बातम्या ज्या वेळेला येतात त्यावेळेला वन्यप्राणी संरक्षणाच्या संदर्भातल्या, पर्यावरणाच्या संदर्भातल्या, प्राणीजीवनाच्या संदर्भातल्या करंटच्या संदर्भामध्ये आपल्याला अपडेट होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ठीक आहे, सो याबद्दलचे हे डिटेल्स आपल्याला दिलेले आहे, ज्याची PPT मी खाली आपल्याला आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे आकार UPSC MPSC त्याला शेअर करेल। आता पुढची हेल्थशी संबंधित बातमी आहे ज्यामध्ये मधुमेह, डायबिटीज आणि हृदयविकार, हार्ट अटॅक याच्या उपचाराच्या संदर्भातली जी औषधं आहेत, ड्रग्स आहेत, त्याच्या 41 औषधं जी आहेत ती स्वस्त झालेली आहे। याच्यामधलं एक औषध म्हणजे एक टॅबलेट त्याची 4000ची आहे बघा, सेप्टेझाइटाइम आणि एव्हिबॅक्ट्रम म्हणजे इन्फेक्शन रोखण्याची ही टॅबलेट आहे। 4000 रुपये याचं कॉस्टिंग आहे
जे 1500 रुपयामध्ये करण्यात आलेलं आहे. म्हणजे एवढा जो कॉस्ट इफेक्ट आहे हा कमी झालेला आहे, जेणेकरून हे जे काही रुग्ण आहेत यांना या संदर्भातला जो आहे तो दिलासा मिळेल. आता ही बातमी कशी होऊ शकते, प्रश्न कसा येतो, उदाहरणार्थ कोविड-19च्या दरम्यान सर्वाधिक कुठल्या ड्रग्सची मागणी आणि तुटवडा अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झालेली होती. आपण याचं उत्तर याच्यात द्यालच. मी इकडे खाली तुम्हाला ऑप्शन देऊन ठेवतो. पहिला ऑप्शन पॅरासिटामॉल. आता तुम्ही म्हणाल सर पॅरासिटामॉल कोविडमध्ये वापरतात का, तापाशी संबंधित होतं. ओके. दुसरं रेमडेसिवीर आणि तिसरे XYZ काही ऑप्शन ठेवा. या दोनपैकी कुठली अशी टॅबलेट होती की ज्याच्या संदर्भानं आता तुम्हाला प्रश्न उत्तर तर कळलंच असेल, रेमडेसिवीर होती. तर या संदर्भानं असे काही प्रश्न जे तुम्ही प्रामुख्यानं लक्षात ठेवले पाहिजेत. ओके. चला, भारतामध्ये मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण, आता जगात सर्वाधिक रुग्ण कोणत्या देशात आहेत तर चायनामध्ये आहेत, आणि त्यानंतर भारतामध्ये सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. ओके. त्यानंतर नॉलेज क्षेत्रात कंपन्यात वाढला AIचा वापर. आता AI म्हणजे काय तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ज्यामुळं कामं फास्ट झाली. ओके. IT क्षेत्रामध्ये AIचा वापर सर्वाधिक वाढला. तो कृत्रिम तंत्रज्ञानमध्ये AIचा वापर वाढला. भारतात नॉलेज क्षेत्रात 92% याचं प्रमाण जे आहे ते वाढलेलं आहे. ओके. सो ह्या अशा ज्या टेक्नॉलॉजीच्या संदर्भातल्या न्यूज आहेत याकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे. घटनापीठाचा निर्णय खंडपीठांना बंधनकारक. आता घटनापीठ म्हणजे काय तर जसं आता पक्षांतरबंदीच्या संदर्भातला इश्यू झाला होता महाराष्ट्रात, बरोबर आहे. पक्षांतरबंदी या अगोदर याचे CJI चीफ जस्टिस ऑफ इंडिया माननीय रमण्णा सरांच्या अध्यक्षमध्ये खंडपीठ होतं, घटनापीठ होतं. त्याच्यानंतर आत्ता आपण पाहतोय की डॉक्टर चंद्रचूड जे रमण्णा सर, त्यानंतर आत्ता CJI ऑनरेबल चंद्रचूड सर. आता समजा चंद्रचूड सर यांच्या अध्यक्षमध्ये असलेल्या एखाद्या घटनापीठाने डिसिजन घेतला तर हा डिसिजन एखाद्या खंडपीठाला बंधनकारक राहील, अशा पद्धतीचा निर्वाळा हा माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. हे ज्युडिशरी संदर्भातलं असलेलं अपडेट करंट ज्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. निकाल कोणी दिला आहे तर सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. हा निकाल देत असताना हरियाणातलं सर्वोच्च न्यायालयात आलेलं एक प्रकरण आहे 7 एप्रिल 2022 मधलं, की ज्या निकालात त्यांनी असं म्हटलं आहे, हरियाणा जमीन कायदा, तिथला जो कायदा आहे या कायद्यानुसार मूळ मालकाकडून जर काही वापरासाठी जमीन ग्रामपंचायतीने घेतली असेल तर ती वापरून ग्रामपंचायत स्वतःच्या ताब्यात घेऊ शकत नाही. तर या संदर्भात जे काही घटनापीठ बसलं होतं त्यांनी निर्णय दिला. पुढच्या काळामध्ये खंडपीठात तो विषय गेल्यानंतर हा निर्णय अंतिम ठेवण्यात आला जो घटनापीठामध्ये देण्यात आला. ठीक आहे. सो ज्युडिशरी संदर्भातली ही महत्त्वाची बातमी ज्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तांदळाच्या निर्यात बंदीचा निर्णय बेकायदेशीर. आता यामध्ये सरकारने काय निर्णय दिला की बाबा देशामध्ये अन्नधान्याची टंचाईचा धोका निर्माण होऊ नये म्हणून तांदळ निर्यात बंदीच्या संदर्भातला आदेश काढण्यात आला. पण इथे मुक्त श्रेणीतून त्या तांदळाला काढण्यात आलं आणि प्रतिबंधक श्रेणीमध्ये टाकण्यात आलं. परंतु आड काय आलं तर ट्रान्झिशनल अरेंजमेंट नावाचा एक कायदा आहे जो परदेशी व्यापार धोरणातला एक नियम आहे, तरतूद आहे. ओके. तर इथे ती आड आली. हे करत असताना जर व्यापाऱ्यांसोबत काही करार झाले असतील तर त्या संदर्भात त्यांना पूर्वसूचना देणं आवश्यक आहे. पण केंद्र सरकार व्यापाऱ्यांना सोडा, केंद्रामध्ये पार्लमेंटमध्ये असलेल्या खासदारांना पूर्वसूचना दिली जात नाही. जसं शेतकरी कायद्याच्या संदर्भातलं किसान आंदोलनाचे जे काही आपल्याला माहिती आहे मागे विषय झाले होते, 3 कृषी कानून आणले होते सरकारने, ते डायरेक्ट पास करण्यात आले होते, नंतर त्याच्यावर फार मोठं आंदोलन झालं. तर यामुळं हा जो काही तांदळाच्या निर्यात बंदीचा विषय होता तो केंद्र सरकारला तो जो काही कायदा करण्यात आलेला होता तो मागे घेण्यात आलेला आहे. एवढी ही बातमी आहे, फूडच्या संदर्भातली आहे, महत्त्वाची आहे, लक्ष ठेवा. सो परत आपलं आकार फाउंडेशनचे प्लॅटफॉर्म आहेत की ज्यावर तुम्हाला अपडेट राहायचं आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडीकडे आपण जातो आहे ज्यामध्ये उष्माघाताचे 20% मृत्यू भारतामध्ये आहेत. ही फक्त एक ग्लोबल वॉर्मिंग म्हणा किंवा उष्णतेच्या संदर्भातली बातमी आहे ज्याकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. उष्माघाताचे बळी हे वाढतच आहे. भारत 20%, चायना 14% आणि रशिया 8%. ओके. सर्वाधिक मृत्यू कुठे होत आहेत? भारतामध्ये होत आहेत.
जसं पाहिलं तर आपल्याकडे तसं पर्यावरणीय वातावरण खूप चांगलं आहे, परंतु सुविधा आणि इतर सगळ्या बाबींचा विचार करता ह्या समस्या होत आहे। रशिया आणि चीनमध्ये स्थैर्य आणि शांतता। आता तसं पाहिलं तर ही बातमी परराष्ट्र धोरणाच्या संदर्भात जरी दिली असली तरी आपल्याला माहिती आहे रशिया म्हणजे सध्या व्लादिमीर पुतिननी लोकशाहीच्या आड पांघरून टाकले आणि तिथे एक नेशन एक लीडर अशा पद्धतीचं धोरण व्लादिमीर पुतिनने आखलेलं आहे। म्हणजे विरोधी कोणी उभं राहूच देत नाही। याच्या विरोधात व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधामध्ये एक नेता होता ज्या नेत्याला जेलमध्ये टाकण्यात आलं आणि तिथेच त्याचा मृत्यू झाला। त्याच्यावर अनेक पत्रकार किंवा वृत्तपत्रांनी अशाही पद्धतीचा आक्षेप घेण्यात आला की त्याला मारण्यात आलं। सो हे कुठल्याही देशासाठी चांगलं नाही। देश बलशाही झाला म्हणजे काय, एक माणूस मोठा झाला म्हणजे देश बलशाही झाला नाही। त्या देशातला वंचित उपेक्षित गोरगरीब जेव्हा सक्षम आणि सुरक्षित जीवन जगायला लागेल, कुठलाही व्यक्ती सुरक्षितरित्या आपल्या घरातून बाहेर निघून सुरक्षित राहू शकेल, तो देश बलशाही आणि समृद्ध झाला असं म्हणावं लागेल। एखादा देश दुसऱ्या देशावर आक्रमण करतो म्हणजे तो मोठा बलशाही झाला असं जर असतं तर पहिलं आणि दुसरं महायुद्ध झाल्यानंतर आपल्याला शांती प्रस्तावासाठी युनोसारख्या ऑर्गनायझेशनची व्यवस्था करावी लागली नसती। सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये ज्या पद्धतीने युद्ध सुरू आहे आणि राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी राजकीय नेता सत्ता कायम हातात राहावी, सत्ता कधी हातातनं जाऊच नये यासाठी प्रयत्न करत असताना निष्पाप लोकांचे बळी जात आहे। अशा देशातला राष्ट्राध्यक्ष किंवा राष्ट्रीय नेता हा बलशाही असू शकत नाही, तर तो एक नंबरचा भित्रा असू शकतो। सत्ता हातात जाऊ नये म्हणून तो प्रयत्न करत राहतो। ओके, आता हे दोनही राष्ट्र असेच आहे, राष्ट्राध्यक्षांच्या नावावर हे सत्ता ताब्यात ठेवणारे दोनही लीडर आहेत। यांच्यामध्ये तो इंटरनल क्रक्स सांगितला मी तुम्हाला। आता ॲक्च्युअल बातमीतला क्रक्स काय आहे, रशिया आणि चीनमध्ये स्थैर्य आणि शांतता राहणारच। व्यापार उद्योग हे करत असताना इतर देश ताब्यात घेणे, त्यांच्या सीमा बळकावणे, चायनाने सुद्धा आपली भारताची भरपूर सीमा, या भागातली भरपूर सीमा चायनाने ताब्यात घेतली आहे। ओके, आणि त्याकडे केंद्र सरकारचं सुद्धा दुर्लक्ष होतं आहे, अशा पद्धतीची सध्याची वस्तुस्थिती आहे। ओके, चला त्यातून मार्ग निघावा आणि भारतात एक स्थैर्य राहील अशा पद्धतीचं परराष्ट्र धोरण विशेषतः चायना संदर्भामध्ये राहावं। जसं आपले परराष्ट्र मंत्री होते बघा, कामगार नेते सुद्धा होते ते, त्यांनी नेहमी म्हटलं होतं की भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान हे शत्रुत्व दाखवलं जातं, परंतु खरं शत्रुत्व भारताला जर कुणाकडनं असेल तर ते चायनाकडनं आहे। आणि आज आपण पाहतोय आर्थिक मक्तेदारी घ्या, सीमामध्ये घुसणे, सीमा ताब्यामध्ये घेणे, अशा अनेक प्रश्न जे काय आपल्याला सतावत आहे आणि सर्वाधिक धोका हा जर कुणाकडनं आहे तो चायनाकडनं आहे। चला पुढची क्रीडा क्षेत्रातली महत्त्वाची बातमी आहे। सुनील छेत्री हा असा जागतिक लेवलचा तिसरा खेळाडू आहे की भारतात आज फुटबॉलचं नाव जर म्हटलं तर सुनील छेत्री यांचं नाव म्हणून घेतलं जातं। क्रिस्टियानो रोनाल्डो क्रमांक 1 वर, मेस्सी क्रमांक 2 वर आणि त्यानंतर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करण्यामध्ये छेत्री यांचा 4था क्रमांक जो आहे तो लागतो। सो यांनी 2025 मध्ये निवृत्तीची घोषणा केलेली आहे तुमच्या माहितीसाठी। सो अशा पद्धतीने मित्रांनो आपण आजचं करंट क्रक्स चालू घडामोडीचं हे सेशन घेतलं आहे। संस्थेचे कॉन्टॅक्ट नंबर आहे ज्यामध्ये मेसेज व कॉलच्या माध्यमातून आपण कॉन्टॅक्टमध्ये राहू शकता। संस्थेची आपली ही वेबसाईट आहे ज्यावर सगळे कोर्सेस आणि ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत आणि कंटेंट व नोट्स व टेस्ट सिरीज आणि करंट क्रक्ससाठी आपलं टेलिग्रामचा आकार UPSC MPSC चॅनल आहे। आणि हे लेक्चर्स बघणारे कोणी नवीन मित्र असतील तर त्यांनी आपले हे संस्थेचे प्लॅटफॉर्म विशेषतः यूट्यूब आकार फाउंडेशन सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीनं क्लिक करा जेणेकरून यापुढील लेक्चरचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। आपण मला जॉईन केलं, यापुढील लेक्चरच्या करंट क्रक्स सेशनमध्ये भेट होईल। थँक्यू सो मच। सगळ्यांनी काळजी घ्या, सुरक्षित राहा, जोरदार अभ्यास करा। तुम्हाला सगळ्यांना यशस्वी तयारीसाठी ऑल द बेस्ट। थँक्यू।